नमस्कार मित्रांनो, आपले आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना काल 17 ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमानंतर खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी अपेक्षा होती. परंतु अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. सध्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2 महिन्याचे एकूण 3,000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे 3,000 रुपये जमा केलेले आहेत. दरम्यान या योजनेसाठी कोट्यवधी अर्ज आलेले आहेत, पण यातील लाखो अर्ज महिलांचे बाद झालेले आहेत. तर काही महिलांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. याची 3 महत्त्वाची कारणे असू शकतात. हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आमच्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. लाडकी बहीण योजनेचा बँक खात्यामध्ये हप्ता न येण्याचे पहिले कारण आहे राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. राज्य सरकारकडून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे. स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आलेले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत असं सर्व महिलांना सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्ट नंतर देखील महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी, कारण राज्य सरकारकडून प्रत्येक अर्जाची पडताळणी केली जात आहे. आता दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सीडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे होते. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहेत. तरी आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपल्या बँक खात्याला आधार लिंक झाले आहे की नाही हे चेक करून घ्या, किंवा आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवर देखील चेक करू शकता. व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. हप्ता न येण्याचे तिसरे महत्त्वाचे कारण, तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिंग, रिव्ह्यू, डिसअप्रूव्ड असे दिसत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत असल्यामुळे तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर तुम्ही 20 तारखेपर्यंत वाट पाहायला हवी. 20 तारखेनंतर तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर हे 3 महत्त्वाचे कारण तुमचा हप्ता न जमा होण्याचे असू शकतात. तर चला मित्रांनो, असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. चला पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.